आता सुनामी हा जर शब्द तुम्ही पाहिला तर हा सुनामी शब्द हा जॅपनीज शब्द आहे, हा जपानी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे हार्बर वेव्स. सु म्हणजे हार्बर किंवा पोर्ट आपण म्हणतो, बंदर, आणि वेव्ह म्हणजे ही लाटा आहे. सो सुनामीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये वेगवेगळी कारणं आपल्याला पाहता येतात. आता सगळ्यात प्रमुख जे महत्त्वाचं कारण मानलं जातं तर ते म्हणजे सागर तळावरती होणारा प्रचंड मोठा भूकंप. नुकताच जसं मी म्हटलं की 30 जुलैला रशियाच्या पूर्वेकडे जो 8.8 रिश्टर स्केलचा जो भूकंप झाला, तर त्या भूकंपामुळे सुद्धा सराउंडिंग रिजनमध्ये म्हणजे जपान असेल, कुराईल बेटं असतील, अलास्का असेल, चिली असेल, इवन फ्रेंच पॉलिनेशियाचे जे आयलँड्स किंवा जे बेटं आहेत तर तिथे सुनामीचा धोका दर्शवण्यात आला. ही जी पूर्ण पृथ्वी आहे तर त्या पूर्ण पृथ्वीचं जे शिलावरण आहे तर हे शिलावरण हे खूप वेगवेगळ्या प्लेट्सनी किंवा भूपट्टांनी बनलेलं आहे. ठीक आहे, प्लेट किंवा भूपट्ट म्हणजे काय की ह्या शिलावरणाचा एक महाकाय तुकडा की ज्याच्यावरती पूर्ण एखादा खंड, एखादा महासागर किंवा दोन्हीही असू शकतात. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत तर ह्या प्लेटची जी हालचाल होते तर त्या प्रक्रियेला आपण म्हणतो प्लेट टेक्टॉनिक्स किंवा त्याला आपण म्हणतो भूपट्ट विवर्तनिकी.